जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्यात कोणती ना कोणती वाईट सवय किंवा व्यसन असतेच. आता प्रत्येकाला ह्या व्यसनाबद्दल विचारांची क्षमता वेगवेगळी असते. कोणाला वेगवेगळ्या गोष्टीचं व्यसन लागत असतं. आता व्यसन एका प्रकारचं नाही. तंबाखू व्यसन आहे, जास्त बोलणे व्यसन आहे, क्रोध व्यसन आहे, किंवा कोणते अंमली पदार्थ खाणे हे तर सर्वात मोठे व्यसन आहे. मग कोणत्या वाईट व्यसनांपासून आपण दूर जायचं तर जायचं कसं काय, आणि हे व्यसनापासून आपण मुक्तता कशी घ्यावी, तर आज आपण हे एका उदाहरणातून पाहूया. एका लहान मुलाला क्रोध खूप यायचा. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून त्याला राग यायचा. तर त्याच्या वडिलांनी हे पाहिलं की प्रत्येक छोट्या गोष्टीतून याला इतका प्रचंड राग येतो, आणि या रागामुळेच याचा कोणी मित्र नाही, कोणी याला सवंगडी नाही, कोणी याच्यासोबत राहतही नाही. प्रत्येक जण याचा तिरस्कार करतो, आणि या गोष्टीमुळे त्याच्यात रागाची निर्मिती अजून जास्त होते. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांनी बघितलं की आता आपल्याला याच्यावर काही ना काही तर करावंच लागेल. तर त्याच्यानंतर वडिलांनी त्याच्या मुलाला एक छोटीशी गोष्ट सांगितली की हे बघ बाळा, आता याच्या पुढे तुला जेव्हाही राग येईल तेव्हा एक खिळा उचलायचा, भिंतीवर तो मारायचा, फक्त इतकंच करायचं. मी तुला राग नियंत्रित करण्यासाठी नाही सांगते किंवा राग नको करू असं नाही बोलते. फक्त खिळा घे आणि तो ठोकून काढ. तो मुलाने तेच करणं सुरूही केलं. पहिल्या दिवशी 50 खिळे ठोकले, दुसऱ्या दिवशी 49 ठोकले, तिसऱ्या दिवशी 45. असं करत 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 थोड्या दिवसांनी का होईना पण त्याचं खिळं ठोकणं थांबून गेलं. त्याचा रागही नियंत्रित आला. आता त्याच्या वडिलांनी त्याला उलट सांगितलं, आता एक काम कर, आता तू जेव्हाही तुझा राग नियंत्रणात आणशील तेव्हा एक एक खिळा बाहेर काढून टाक. मुलाने तेही करण्यास सुरुवात केली. समोरच्याकडून त्याला काही राग आत्मसात झाला की तो स्वतःचा राग नियंत्रित करायचा आणि आनंदी होऊन त्या भिंतीजवळ जायचा व तो खिळा काढून टाकायचा. हळूहळू करत करत सर्व खिळे निघून गेले. त्याच्यानंतर तो आनंदात त्याच्या वडिलांजवळ गेला व सांगितलं की पप्पा, सर्व खिळे निघून गेलेत, मी माझा राग नियंत्रित करणं आता शिकलोय. तर त्याचे वडील त्याला म्हणाले, तू तुझा राग नियंत्रित करणं शिकला आहेस, पण आधी जे तू खिळे मारले त्याच्यानंतर ते खिळे तू बाहेरही काढले, पण त्या ठिकाणी जो घाव तयार होऊन गेला तो तू भरू शकला नाहीस. बाळा, क्रोधही असंच असतो. क्रोधामुळे तू त्या ठिकाणी जो घाव घातलास त्याच्यामुळे समोरच्याच्या मनातही तो घाव जातो, आणि तुझ्या शब्दांमुळे तो घाव त्याच्यात इतका रुतून बसतो की तू काहीही केलं तरी तो घाव भरला जात नाही. त्याच्यामुळे आपला क्रोध जितका नियंत्रणात ठेवता येईल ना तितका नियंत्रणात ठेवा. मित्रहो, क्रोध मनुष्याला फार मागे घेऊन खेचण्याची ताकद ठेवतो. ती ताकद आपल्याला त्या क्रोधाला द्यायची नाहीये. क्रोध आला की मन शांत ठेवा, सद्गुरूंचं नाव घ्या, तुमचा क्रोध आपोआप शांत होईल. आणि तो शांत झालेला क्रोध व त्याच्यातून मिळालेली तुम्हाला शांतता तुम्हाला वेगळा विचार करायला लावेल, व तो वेगळा विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथे व एका नवीन सारसोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.